विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 5.1 6 गणितं पाहिली. 7वं गणित काही नाही, काल सांगितलं ही 6 गणितं अत्यंत महत्वाची. त्यानंतर आता पान नंबर 63 वर आपण येऊया. लेटेस्ट रिकॉल मध्ये 3 गोष्टी की ज्या आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलेल्या आहेत त्याचे रिव्हिजन करायचे आहे आणि त्या सगळ्या तिन्ही गोष्टी या पॅरलल लाईन्सच्या संदर्भातल्या आहेत. इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स and a pair of corresponding angle is congruent, then these lines are parallel. म्हणजे जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं असेल आणि होणारे करस्पॉन्डिंग अँगल जर एकरूप असतील तर त्या दोन्ही लाईन या पॅरलल असल्याच पाहिजे. सेकंड टेस्ट आपण पाहिलेली होती. इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स अँड पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट, then these two lines are also parallel. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल साठी टेस्ट पाहिली, तीच अल्टरनेट अँगल साठी आहे. जर समजा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं असेल, होणारे अल्टरनेट अँगल जर एकरूप असतील तर त्या दोन रेषा सुद्धा समांतर असल्या पाहिजेत. आणि तिसरं, इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स अँड पेअर ऑफ इंटिरियर अँगल इज सप्लिमेंटरी, जो इंटिरियर अँगल आहे तो जर सप्लिमेंटरी असेल तर देन ऑल्सो दीज टू लाईन्स आर पॅरलल. म्हणजे या 3 टेस्ट आपल्याला दोन रेषा पॅरलल आहेत का नाही ते सांगतात. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असले पॅरलल, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असले पॅरलल आणि इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असले तरी सुद्धा पॅरलल होतात. मग आता या भागामध्ये काय शिकायचे आपल्याला, जर समजा आपल्याला एखादा क्वाड्रिलॅटरल दिलेला असेल आणि तो पॅरललोग्राम आहे असं आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर व्हॉट वी आर गोइंग टू डू, दॅट इज अ थेरम अँड दॅट वी आर गोइंग टू प्रूव्ह हिअर. सो आता याच्यासाठी मग आपल्याला कोणती टेस्ट कन्व्हिनियंट आहे त्याचा विचार केला पाहिजे. विच टेस्ट कॅन बी यूज टू शो साइड्स पॅरलल, विच लाईन विल बी कन्व्हिनियंट ॲज अ ट्रान्सव्हर्सल टू ऑब्टेन द अँगल नेसेसरी. या सगळ्या गोष्टींचा विचार या थेरम मध्ये आपल्याला करायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा थेरम म्हणून या थेरम कडे पाहिलं जाईल. तर स्ट्रेट फॉरवर्ड आपण या ठिकाणी थेरम कडे जाऊया. थेरम काय दिलेले आपल्याला, इफ पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, इथं कुठेही पॅरललोग्राम म्हटलेलं नाही. इफ पेअर्स ऑफ अपोजिट sides of a quadrilateral are congruent, then the quadrilateral is a parallelogram. आता इथं आपल्याला दिलेलं आहे की पेअर्स ऑफ अपोजिट साइड, एक क्वाड्रिलॅटरल घेतलेलं आहे त्याच्या अपोजिट साइडच्या एकरूप आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यावरून सांगितले की आता तुम्ही सिद्ध करा की हा क्वाड्रिलॅटरल पॅरललोग्राम आहे. डायग्राम कडे येऊया. डायग्राम मध्ये आपण क्वाड्रिलॅटरल काढलेले आहेत. पीक्यू आणि एसआर अपोजिट साइड आहेत, त्या एकरूप दाखवलेल्या आहेत. क्यूआर आणि पीएस अपोजिट साइड आहेत, या एकरूप दाखवलेल्या आहेत. म्हणजे गिवन काय काय दिलेले आहे, इन अ क्वाड्रिलॅटरल PQRS साइड PS and side QR is congruent and also PQ is congruent with SR. हे गिवन दिले. टू प्रूव्ह काय करायचंय, दिस क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरललोग्राम. सो क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरललोग्राम. आता मी मागच्या तासाला आणि प्रत्येक वेळेला प्रकरण सुरू झाल्यापासून सांगितले की कुठल्याही क्वाड्रिलॅटरलची टेस्ट नाही आहे. म्हणजे क्वाड्रिलॅटरल will be converted into triangle and then only we can prove or show other properties of the quadrilateral. त्याच पद्धतीने काय केलेलं आहे, इथं ड्रॉ अ डायगोनल PR, आपण PR डायगोनल काढून घेतलेलं आहे. आता PR डायगोनल काढून घेतल्यामुळं या ठिकाणी त्यातले कोणते त्रिकोण घ्यायचे ती सांगितले की आपल्याला कन्व्हिनियंट काय, कोणत्या बाजू एकरूप दाखवणं, कोणते कोण एकरूप दाखवणं, कोणती रेषा ट्रान्सव्हर्सल घेणं, कोणत्या दोन बाजू पॅरलल दाखवणं, हे महत्वाचे. आणि ते एकदा समजलं की थेरम मध्ये फार काही अवघड नाही. मग आपण काय केलेलं आहे, SPR हा ट्रायंगल एक घेतलेला आहे आणि दुसरा ट्रायंगल QRP बघा, SPR आणि QRP हे दोन ट्रायंगल या ठिकाणी घेतलेले आहेत. मग या ट्रायंगल मध्ये आता दिलेल्या गोष्टी आणि आपल्याला माहित असणाऱ्या गोष्टी याचा मेळ कुठे बसतोय बघ ते पाहूया. तर PS आणि QR, या ट्रायंगल मधली PS या ट्रायंगल मधल्या करस्पॉन्डिंग साइड QR शी एकरूप आहे, हे आपल्याला गिवन मध्ये दिले. नेक्स्ट, PQ इज कॉन्ग्रुएंट विथ SR, इट इज ऑल्सो गिवन. दोन बाजू झाल्या. आता PR, आता दोन्हीकडे जर पाहिलं तर PR आणि RP म्हणजे दोन ट्रायंगल हे या बेसवर उभे आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून साइड PR इज कॉन्ग्रुएंट विथ साइड RP, इट इज द कॉमन साइड. म्हणजे एका पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 करस्पॉन्डिंग बाजूशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण म्हणजे कोणते, SPR इज कॉन्ग्रुएंट विथ QRP बाय SSS टेस्ट, सिमिलर
कॉन्गरंट टेस्ट, अजून सिमिलॅरिटीकडे गेलेलो नाही आपण. साईड 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 टेस्ट यानुसार हे दोन ट्रायंगल एकरूप झाले. आता आपल्याला विचार करायचा आहे तो या ठिकाणी कोणाचा विचार करायचा, मग त्यातला कोणता कोण आपल्याला घ्यायचा आहे, तर SPR हा कोण घेतलेला, हा पर्पजली घेतोय आपण. SPR आणि QRP हे दोन कोण आपण एकरूप दाखवलेत, कारण ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्गरंट ट्रायंगल, CACT इन शॉर्ट लिहिलेले. आता जर ह्या दोघांकडे पाहिलं तर SPR आणि QRP हे अल्टरनेट अँगल आहे. कुणामुळे तयार झालेले आहेत, तर PS आणि QR या पॅरलल लाईन्स मुळे तयार झालेले आहेत, आणि शिवाय PR ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणून आपण खाली लिहिलेले आहे. बट SPR and QRP are alternate angle formed by transversal PR of segment PS and segment QR. म्हणजे जर या दोन रेषा आणि या ट्रान्सव्हर्सल मुळे हे दोन कोण एकरूप होत असतील आणि परत हे अल्टरनेट अँगल असतील, तर या दोन रेषा एकमेकांना समांतर असल्याच पाहिजे. अल्टरनेट अँगल टेस्ट आपल्याला सांगते. त्यामुळे आपण साइड PS इज पॅरलल टू साइड QR आणि याला इक्वेशन 1 म्हणलं, आधार दिला अल्टरनेट अँगल. आता आपल्याला नुसत्या दोन कोण किंवा कोणाची एक जोडी या ठिकाणी एकरूप दाखवून चालणार नाहीये, तर ही झाली एक. आता दुसऱ्यासाठी आपण सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट PRS हा कोण आणि RPQ हा कोण. आता परत या ठिकाणी हे दोन कोण आपण एकरूप दाखवलेले आहेत, हा कोण आणि हा कोण. परत हे अल्टरनेट अँगल आहे आणि हे PQ आणि SR या बाजूने तयार झालेले आहेत. सो सिमिलरली वी कॅन शो, आणि ते बाकीचे लिहिलेले नाही, आपण काय म्हणलेले, सिमिलरली वी कॅन शो दॅट PRS इज कॉन्गरंट टू RPQ. दिस शोज दॅट PQ is parallel to SR, side PQ is parallel to side SR, इक्वेशन नंबर 2. आणि अल्टरनेट अँगल. आता 1 2 3 4 म्हणजे ही एक जोडी आणि ही एक जोडी एकरूप असल्यामुळं या ठिकाणी फ्रॉम, म्हणजे आता आपण काय केलं की हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल मधला हा कोण या कोणाशी, हा कोण या कोणाशी, म्हणजे टोटल जर विचार केला तर फ्रॉम 1 and 2 वी कॅन शो दॅट PQRS इज अ पॅरलोग्राम. आणि हेच या ठिकाणी आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय केलं, PS आणि QR या पॅरलल दाखवल्या, कारण त्या ऑलरेडी आपल्याला एकरूप दिलेल्या आहे, आणि PQ आणि SR या पण पॅरलल दाखवल्या, त्या पण ऑलरेडी एकरूप आहे. म्हणजे क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग अपोजिट साइड पॅरलल अँड कॉन्गरंट इज अ पॅरलोग्राम. आणि त्या व्याख्येचा उपयोग करून या ठिकाणी एकरूप दिलेल्या बाजूपासून त्या पॅरलल आहेत असं सिद्ध केलं, आणि या पद्धतीने आपण त्याचं थेरम पूर्ण केलेलं आहे. एक महत्वाचं थेरम परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला सांगता येतं. इथं थेरम लक्षात ठेवताना फक्त SSS टेस्ट, अल्टरनेट अँगल आणि या ठिकाणी कोणत्या बाजू पॅरलल आहेत हे एकदा तुम्हाला लिहिलं की याच्यावरून ही बाजू तुम्हाला सहज देता येईल, आणि शेवटचं वाक्य लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने एक महत्वाचा थेरम या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा थेरम, वेगळ्या प्रकारच्या अर्थाने त्याचं प्रूफ हे आतापर्यंत पाहिलेल्या प्रूफ पेक्षा टोटली डिफरंट आहे, आणि डिफरंट प्रकारे या ठिकाणी आपण लिहिणार आहोत, आणि ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे. काय दिलेलं आहे, इफ बोथ पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्गरंट देन इट इज अ पॅरलल. आता इथं फक्त अपोजिट अँगलचा, मग अशी अपोजिट साइडचा विचार केला होता. म्हणजे समजा जर आपल्याला गिवन मध्ये दिल्याप्रमाणे EFGH नाव बदललीत बरं का, EFGH नेहमीप्रमाणे ABCD PQR नाही आहे, तर अँगल E आणि अँगल G अपोजिट साइड आहेत, हे एकरूप दिलेले आहेत त्याच पद्धतीने. आणि सगळ्यात महत्त्वाची, मी वेगळे पण अशासाठी म्हणत होतो की तुम्हाला इथं फिल इन द ब्लँक्स भरत जायचे. काही उत्तर इथं आहेतच, फक्त काही उत्तर तुम्हाला शोधायची आहे. मग आता डायग्राम बघितली, गिवन बघितलं, गिवन मध्ये आपल्याला एक गोष्ट दिलेली आणि दुसरी विचारलेली आहे. तर काय म्हणतात, अपोजिट साइड म्हणजे E आणि G एकरूप दिलेले. दुसरी अपोजिट साइड कोणती झाली, H. त्यामुळे इथं उत्तर येणार H इज कॉन्गरंट विथ F. पहिली या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आपण भरली. टू प्रूव्ह, आता इथे काय दिले, इट इज अ पॅरलोग्राम. जर तो क्वाड्रिलॅटरल आपल्याला पॅरलोग्राम आहे हे सिद्ध करायचं आहे, त्यामुळे इथे येणार टू प्रूव्ह EFGH इज अ पॅरलोग्राम. अशा पद्धतीने एक 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 या ठिकाणी भरत जायचं. नंतर आपल्याला काय सांगितलंय, E आणि G यांचं माप X धरा, आणि नंतर काय सांगितलंय H आणि F
यांचं माप y धरा असं सांगितलं. लेटेस्ट सपोजिशन आहे त्यामुळे ते सपोजिशन केलं. नंतर आपल्याला असं माहिती की सम ऑफ ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल किंवा पॅरलल सम ऑफ ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल शब्द लिहिलेला आहे, मी फक्त चिन्ह काढलेलं आहे इथे 360 डिग्री हे इथे लिहिणं गरजेचं. म्हणजे आतापर्यंत 1 2 3 आपण फिल इन द ब्लँक्स भरल्या. मग E अधिक F अधिक G अधिक H इज इक्वल टू 360 डिग्री बरोबर आहे. परंतु E चं माप किती आहे x आहे, y त्यानंतर F चं माप किती आहे y, त्याच पद्धतीने G चं माप किती आहे इथे x द्यायचं आणि H चं माप किती आहे y, हे किती आलं 360 डिग्री. याचा अर्थ काय झाला x प्लस x दॅट इज 2x y प्लस y दॅट इज 2y इज इक्वल टू 360 डिग्री. प्रत्येक संख्येला जर 2 ने डिवाइड केलं x प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री. आता x काय आहे पहिल्यांदा फक्त पहिल्याचा विचार करूया. x काय आहे g प्लस h म्हणजे या ठिकाणी x चं माप g आहे बघा इथं x चं माप g आहे आणि h चं माप y इज इक्वल टू 180 कारण आपण x बरोबर लिहिलेलं आहे बघा x बरोबर g किंवा e आणि y बरोबर h किंवा f त्यातलं g आणि h आपण घेतलं. पण इथे एक गोष्ट लक्षात येते की हा अँगल g आणि अँगल h हे g आणि h आर द इंटिरियर अँगल्स, हे इंटिरियर अँगल्स आहेत. कोणामुळे तयार झालेले ट्रान्सव्हर्सल HG आणि साइड कोणते आहेत HE आणि GF. ही जर समजा आपण थोडीशी एक्सटेंड केली आणि ही थोडीशी एक्सटेंड केली तर हे दोन इंटिरियर अँगल या दोन रेषेमुळे तयार झालेले आणि HG या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार झालेले आहेत. म्हणजे आपल्याला इंटिरियर अँगल टेस्ट काय झाली जर अशा पद्धतीचे दोन अँगल असतील आणि ते सप्लिमेंटरी असतील म्हणजे त्यांच्या कोणाच्या मापाची बेरीज जर 180 असेल तर HE आणि GF या दोन सेगमेंटनी किंवा साइडने तयार झालेले आहेत म्हणून ह्या पॅरलल आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे साइड HE इज पॅरलल टू साइड GF इंटिरियर अँगल टेस्ट इक्वेशन नंबर 1. सिमिलरली आता इथं G आणि F या ठिकाणी जर विचार केला तर परत हा x आणि y आहे आणि आत्ताच आपण पाहिलेले की x आणि y ची बेरीज किती होते 180. त्यामुळे इथं तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे 180 अंश. आणि याच्यामुळे काय झालं G आणि F मुळे साइड HG आता बघा G चा अँगल इथं साइड HG बाकी सगळ्या गोष्टी त्याच आहेत त्यामुळे मी रिपीट केलेल्या नाहीत आणि थेरम मध्ये सुद्धा दिलेल्या नाहीये. त्यामुळे साइड HG इज पॅरलल टू साइड EF बघा G आणि F चा फक्त विचार करायचा आहे x प्लस y इज इक्वल टू 180 कारण आपण वर इथं घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे परत काय झालं की आता HG आणि EF ह्या दोन साइड आणि GF ही ट्रान्सव्हर्सल त्यामुळे या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 म्हणजे ही बाजू या बाजूला समांतर ही बाजू या बाजूला समांतर आणि फ्रॉम 1 and 2 वी कॅन राइट डायरेक्टली दॅट क्वाड्रिलॅटरल EFGH इज अ पॅरलेलोग्राम. आणि हेच या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं. फिल इन द ब्लँक स्वरूपातलं प्रूफ आहे असं सुद्धा या ठिकाणी थेरम परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सगळी उत्तर या ठिकाणी आहेत. फक्त तुमच्याकडनं अपेक्षा आहे की काळजीपूर्वक ह्या गोष्टी पाहून जिथे जिथे फिल इन द ब्लँक्स आहेत ती भरून त्याच्या खाली अंडरलाईन करणं एवढंच काम तुमच्याकडे आहे. हे सुद्धा मला थेरम या ठिकाणी महत्वाचा वाटतो. पुढचा एक महत्वाचा थेरम की ज्याचं प्रूफ आपल्याला या ठिकाणी दिलेलं नाहीये पुस्तकात त्यामुळे अतिशय महत्वाचं थेरम आहे आणि प्रूफ तुम्ही लिहून घेणं पण गरजेचं आहे. काय दिलेलं आहे इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट ईच अदर ही प्रॉपर्टी आहे. क्वाड्रिलॅटरल जर दिलेला असेल आणि त्याचे डायगोनल जर बायसेक्ट करत असेल तर तो पॅरलेलोग्राम आहे. हे आपण पाहिलेलं आहे ऍक्टिव्हिटी मध्ये. आता इथे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. बायसेक्ट ईच अदर देन इट इज अ पॅरलेलोग्राम. काय दिलेलं आहे डायग्राम दिलेली आहे पुस्तकामध्ये ABCD क्वाड्रिलॅटरल दिलेलं आहे AC आणि BD डायगोनल दिलेले आहेत आणि ते डायगोनल एकमेकांना E बिंदूमध्ये छेदतात. याशिवाय काय दिलेलं आहे सेगमेंट AE आणि CE एक ग्रुप दिलेला आहे सेगमेंट BE आणि सेगमेंट DE एक ग्रुप दिलेले आहे. एवढी माहिती सगळी पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि टू प्रूव्ह या ठिकाणी ABCD इज अ पॅरलेलोग्राम. इतकी माहिती दिल्यानंतर खाली आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत आणि हे प्रश्नाची उत्तरं या थेरम मध्ये आहेत. त्यामुळे प्रश्नाची उत्तरं देण्याच्या भानगडीत न पडता या ठिकाणी पूर्ण तुम्हाला थेरम सोडवून दिलेला आहे. तुम्ही ऍज इट इज थेरम तर लक्षात ठेवा
आणि जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांच्या उत्तराच्या स्वरूपामध्ये सुद्धा लक्षात ठेवा. मग काय केलेलं आपल्याला की दिलेलं आहे, आपल्याला इथं कुठल्याही प्रकारची कन्स्ट्रक्शन करायची नाही आहे. क्वाड्रिलॅटरल दिलेलं आहे, त्याचे डायगोनल बायसेक्ट होतात हे दिलेलं आहे आणि प्रूव्ह करायचे की हा पॅरॅललोग्राम आहे. मग या ठिकाणी मी काय केलेलं आहे, AEB हा एक ट्रायंगल घेतलेला आहे आणि CED हा एक ट्रायंगल घेतलेला आहे. या दोन ट्रायंगल मध्ये मला काय काय मिळालं तर पहिल्यांदा AE आणि CE एकरूप मिळाले, कारण हे ऑलरेडी मला दिलेलं आहे गिवन मध्ये. याशिवाय अँगल AEB हा कोन आणि अँगल CED हे दोन कोन मी एकरूप घेतलेले आहेत, कारण मी अगोदर शिकलोय की व्हर्टिकली अपोजिट अँगल हे एकरूप असतात, त्यामुळे ते एकरूप घेतलेले आहेत. याशिवाय BE आणि DE एकरूप घेतलेले की ते मला मिळाल अगोदर गिवन मध्ये दिलेले. ह्या सगळ्या गोष्टी मला गिवन मध्ये आणि माझी माहिती अगोदरची यानुसार मी 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून AEB आणि CED हे दोन्ही ट्रायंगल मी एकरूप दाखवलेले आहेत आणि आधार घेतलेला आहे साइड कॉन्ग्रुएंट टेस्ट SAS टेस्ट म्हणलेले. आता एकदा का हे दोन ट्रायंगल एकरूप झाले की राहिलेल्या बाजूंचा विचार करताना मला असं लक्षात आलं की या ठिकाणी BAE हा अँगल BAE मी नीट खडू बदललेला आहे, BAE हा अँगल आणि DCE हा अँगल, हे दोन अँगल मी एकरूप दाखवलेत कारण ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोन आहेत, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. परंतु मी पुढे जाऊन काय केलं, मला BAE च्या ऐवजी BAC घेतलेला आहे बघा इथं आणि DCE च्या ऐवजी DCA घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण अँगल तोच आहे, फक्त मी थोडासा तो एक्सटेंड करून घेतलेला आहे. बिकॉज A'E' AEC हे काय दरम्यानचे बिंदू आहेत आणि या ठिकाणी असल्यामुळं मी थोडासा अँगल मोठा करून घेतलेला आहे. अँगल तोच आहे, फक्त त्याचं नाव या ठिकाणी बदललेलं आहे. मग याच्यामुळे काय झालं, या ठिकाणी मला असं मिळालं की AB आणि DC या बाजू पॅरलल, AD या बाजू पॅरलल आणि AC डायगोनल त्याचा ट्रान्सव्हर्सल आणि अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल मी एकरूप दाखवले आणि हे दोन ट्रायंगल एकरूप असल्यामुळे ही बाजू आणि ही बाजू या ठिकाणी मला पॅरलल मिळाली आणि लगेच बाय अल्टरनेट अँगल टेस्ट AB इज पॅरलल टू DC मी लिहून टाकलं आणि त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं. सिमिलरली I can prove किंवा we can prove AD is parallel to BC. याची सिद्धता परत लिहायची गरज नाही आहे, हे डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता इक्वेशन नंबर 2 आणि त्याला आधार तुम्ही देऊ शकता अल्टरनेट अँगल टेस्ट फ्रॉम 1 and 2. आता इथे आपल्याला या बाजू डायगोनल बायसेक्ट होतात दिलेले आहेत, आपल्याला फक्त दाखवायचे की ह्या पॅरलल आहेत आणि फ्रॉम 1 and 2 मध्ये AB इज पॅरलल टू DC आणि 2 मध्ये AD इज पॅरलल टू BC हे आपण प्रूव्ह केलेलं आहे आणि अल्टिमेटली ABCD हा पॅरललोग्राम होतो. बाय डेफिनेशन ऑफ पॅरललोग्राम ते तिथे लिहिणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचं प्रूफ की जे क्वेश्चन आन्सर टाइप मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे हे पूर्ण दिलेलं आहे पुस्तकामध्ये, या प्रूफ दिलेलं नाही आहे आणि बाकीचे सगळ्या ठिकाणी थोडंसं अवघड दिलेलं आहे. सगळ्यात सोपं या ठिकाणी मी करून तुम्हाला दिलेलं आहे. हे प्रूफ लगेच या ठिकाणी बघितल्या लिहून काढा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सिमिलरली आपल्याला दुसरा जो थेरम नंतरचा पाहायचा आहे तोच थेरम आहे. आता या 3 थेरमचे जे पहिले विचार केले, द 3 थेरम्स अबव आर युजफुल टू प्रूव्ह a given quadrilateral as a parallelogram, hence they are called as test for parallelogram. आणि त्यामुळे या 3 टेस्टना या ठिकाणी टेस्ट फॉर पॅरललोग्राम असं म्हटलं जातं. पहिल्या याच्यामध्ये आपण अल्टरनेट अँगलचा विचार केला, दुसऱ्या याच्यामध्ये आपण इंटिरियर अँगलचा विचार केला आणि तिसऱ्या याच्यामध्ये परत अल्टरनेट अँगलचा विचार केलेला आहे. या तिन्ही टेस्ट या टेस्ट फॉर पॅरललोग्राम अशा पद्धतीने ओळखल्या जातात आणि परीक्षेमध्ये या 3 पैकी एखादी टेस्ट येण्याची शक्यता असते. त्यामुळे या तिन्ही टेस्ट आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वन मोर थेरम व्हिच इज युजफुल ॲज अ टेस्ट फॉर पॅरललोग्राम इज गिवन बिलो. पण पुढचा आहे तो सुद्धा टेस्ट फॉर पॅरललोग्रामच आहे, परंतु हे 3 टेस्ट हे टेस्ट फॉर पॅरललोग्राम रिप्रेझेंट करतात आणि हा या ठिकाणी त्याला सबसिडियरी म्हणून काम करतो. तोही थेरम क्वेश्चन आन्सर स्वरूपात आहे, तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि नंतर पुढच्या भागाकडे जाणार आहोत. One more and last proof. Theorem. A quadrilateral is a parallelogram if pairs of its opposite side is parallel and congruent. एक पेयर दिलेली आहे
क्वाड्रिलॅटरलची की जी अपोजिट आहे ती पॅरलल आहे आणि कॉन्ग्रंट आहे आणि आपल्याला सिद्ध करायचं की तो क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक पेअर दिलेली आहे, दुसरी पेअर ही एकरूप आणि समांतर असते सिद्ध करायचे आणि त्याच्यावरून या ठिकाणी दिलेलं आणि प्रूव्ह केलेलं याच्यावरून आपल्याला तो क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम आहे हे सिद्ध करायचं आहे. सेम दिलेलं आहे गिवन इन अ क्वाड्रिलॅटरल ABCD CB इज पॅरलल टू CB इज पॅरलल टू DA दिलेलं आहे. त्याच पद्धतीने हे दोन्ही बाजू एकरूप पण दिलेले आहे आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. आता मी सांगितलं की आपल्याला कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. सो ड्रॉ डायगोनल BD आपण काढलेले आहे. विथ राईट द कम्प्लीट प्रूफ विच इज गिवन इन शॉर्ट दिलेलं आहे आपल्याला आणि कशा पद्धतीने ते प्रूव्ह करायचं ते दिलेलं आहे. ते त्या 3 स्टेप आणि बाकीच्या आपल्या स्टेप्स घेऊन या ठिकाणी आपण प्रूफ पूर्ण करूया. काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, इथपर्यंत आपण आलो BD. त्यानंतर सेगमेंट CB इज पॅरलल टू सेगमेंट DA हे आपल्याला दिलेलं आहे ते आपण घेतलेलं आहे आणि BD ही ट्रान्सव्हर्सल घेतलेली आहे आणि याच्यामुळे काय झालं या ठिकाणी CBD हा कोन आणि ADB हा कोन हे दोन्ही कोन एकरूप झाले कारण ही रेषा आणि ही रेषा एकमेकांना पॅरलल आहे आणि ट्रान्सव्हर्सल आहे आणि हे दोन अल्टरनेट अँगल आहेत म्हणून या ठिकाणी एकरूप आहे. याला इक्वेशन नंबर 1 आपण नाव दिले. नंतर काय केलं, CBD म्हणजे हा त्रिकोण नंबर 1 आणि ADB त्रिकोण नंबर 2 आपण घेतलेले आहे. याच्यामध्ये CB is congruent with AD, CB is congruent with AD आपल्याला opposite sides of parallelogram ते दिलेलं आहे शिवाय गिवन मध्ये सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे काही लिहिले तरी चालेल. त्याच्यानंतर CBD आणि ADB हे ऑलरेडी आपण दोन अँगल एकरूप आहेत असं सिद्ध केलेलं आहे ते लिहिलेलं आहे आणि त्याला फ्रॉम 1 म्हटलेलं आहे. याशिवाय या ठिकाणी BD ही दोन्ही त्रिकोणामधली कॉमन साइड आहे त्यामुळे सेगमेंट BD इज कॉन्ग्रंट विथ सेगमेंट DB कॉमन साइड म्हणजे 3 गोष्टी या ठिकाणी आपण एकरूप आहेत असं दाखवलेलं आहे आणि त्यामुळे CBD घेतलेला त्रिकोण आणि ADB हे बाय SAS टेस्टनुसार साइड अँगल साइड टेस्टनुसार एकरूप आहेत असं आपण घेतलेलं आहे. मग एकदा का हे दोन त्रिकोण एकरूप झाले की CDB हा कोन आणि दुसरा कोन ABD हा कोन हे दोन कोन आपण एकरूप झाले असं दाखवतोय आणि त्याला करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट साइड असं म्हणतोय. आणि शिवाय हे दोन कोन एकरूप झाले हे अल्टरनेट अँगल आहेत म्हणून अल्टरनेट अँगल कुणाचे CD आणि AB चे आणि BD ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे त्यामुळे इथं कॉन्ग्रंट साइड करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल हे दिलं आणि CD इज पॅरलल टू AB अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार या दोन बाजू तर ऑलरेडी आपल्याला दिलेल्या आहेत. याही दोन बाजू या ठिकाणी आपण पॅरलल आहेत असं सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. आता परत क्वाड्रिलॅटरल ABC कडे जाऊया. CB इज पॅरलल टू DA गिवन मध्ये आपल्याला दिलेलंच आहे आणि 2 मध्ये आपण सिद्ध केलं की CD आणि AB या पॅरलल आहेत आणि त्यामुळे होल जो क्वाड्रिलॅटरल आहे ABCD इज अ पॅरलोग्राम बाय डेफिनेशन हे पण प्रूफ या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आपल्याला सांगता येतं. 2 प्रूफ पुस्तकामध्ये दिलेली आहेत, 2 प्रूफ तुम्हाला विचारलेले आहेत. अशा पद्धतीने एकूण 4 प्रूफ आपल्याला विचारात घ्यायचे. जाता जाता लेटेस्ट रिमेंबर सांगतोय म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा भाग पूर्ण करता येईल. अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम इफ इट्स पेअर ऑफ ऑपोजिट angles are congruent. A quadrilateral is a parallelogram if its pair of opposite sides are congruent. A quadrilateral is a parallelogram if its diagonal bisect each other, and a quadrilateral is a parallelogram if pair of opposite side is parallel and congruent. This theorem are called as test for parallelogram. त्यामध्ये पहिले 3 अतिशय महत्त्वाचे आहेत आणि नंतरचा सुद्धा टेस्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येते पॅरलोग्रामची. तर या 4 टेस्ट आपल्याला पॅरलोग्रामच्या टेस्ट म्हणून ओळखल्या जाऊ शकतात आणि या नंतर आपल्याला डायरेक्ट 5.2 कडे जायचं आहे ते पुढच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने ही 4ही थेरम्स की जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ही सगळी तुम्हाला लिहून दिलेली आहे त्यामुळे अभ्यास करायला आता काही हरकत नाही.